नमस्कार मंडळी. दुपारी जेवण झाल्यावर किंवा दिवसा वेळ मिळाला की थोडं झोपावंसं वाटतं. ही खूप सामान्य गोष्ट वाटू शकते, पण तुम्हाला माहिती आहे का की ही लहानशी सवय तुमच्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि यशावर मोठा परिणाम करू शकते. भारतातील सर्वात महान विचारवंत आणि आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिग्रंथात आरोग्याबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी दिवसा झोपण्याच्या सवयीला पूर्णपणे चुकीचे मानले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चाणक्यांनी सांगितलेले 2 अत्यंत महत्त्वाचे श्लोक आणि त्यांचे गूढ अर्थ. दिवसा झोपल्याने शरीरावर आणि आयुष्यावर काय वाईट परिणाम होतात आणि सर्वात महत्त्वाचे आजचे आधुनिक वैज्ञानिक विज्ञान, मॉडर्न मेडिकल सायन्स याबद्दल काय सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा एक व्हिडिओ तुमची दिनचर्या बदलून टाकेल. आचार्य चाणक्य आपल्या पहिल्या श्लोकात म्हणतात, न दिवा स्वप्न कुर्यात, म्हणजेच विनाकारण दिवसा झोपणे टाळावे. चाणक्यानुसार जेव्हा एखादी व्यक्ती विनाकारण दिवसा झोपते तेव्हा तिचे 2 मोठे नुकसान होतात. पहिले नुकसान म्हणजेच वेळ आणि यशात अडथळा. दिवसा झोपल्याने माणसाला सर्वात मौल्यवान वेळ वाया जातो. जेव्हा तुम्ही झोपेत वेळ वाया घालवता तेव्हा तुमचे नियोजन काम मागे पडते आणि कामात अडथळे येऊ लागतात. दुसरे नुकसान म्हणजेच पचनक्रिया खराब होणे. आयुर्वेदानुसार आणि चाणक्याच्या मते दिवसा झोपल्याने पचन संस्थेवर थेट परिणाम होतो. खाल्ल्याने अन्न व्यवस्थित पचन होत नाही, त्यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटाशी संबंधित इतर विकार निर्माण होतात. चाणक्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की जे लोक आजारी आहेत किंवा लहान मुले आहेत त्यांच्यासाठी दिवसा विश्रांती घेणं आवश्यक आणि योग्य आहे, परंतु एका निरोगी व्यक्तीने विनाकारण दिवसा झोपू नये. आता वळूया चाणक्याच्या दुसऱ्या श्लोकाकडे. आयुक्षयी दिवा निद्रा. या श्लोकात आचार्य चाणक्य एक अत्यंत गंभीर विषयावर प्रकाश टाकतात. दिवसा जास्त वेळ झोपल्याने मानवी शरीरात आळस निर्माण होतो. प्राचीन मान्यतेनुसार आणि ऋषीमुनीच्या सांगण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला जन्मासोबत ठराविक संख्येचे श्वास मिळालेले असतात. जेव्हा तुम्ही दिवसा आळसात आणि झोपेत वेळ वाया घालवता तेव्हा शरीराला तील ऊर्जा मंदावते आणि आयुष्याचा क्षय होतो, म्हणजेच आयुष्य कमी होऊ शकते. थोडक्यात सांगायचे तर दिवसा जास्त झोपल्याने शरीर आळशी बनून काम करण्याची ऊर्जा संपते, मानसिक सतर्कता कमी होते, आयुष्यातील यशाची संधी आणि वेळ निघून जाते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आजचे आधुनिक डॉक्टर याबद्दल काय म्हणतात. आधुनिक वैद्यकीय विज्ञानानुसार दररोज 7 ते 8 तासाची रात्रीची झोप शरीरासाठी आवश्यक असते, परंतु दिवसा तासनतास झोपणे नक्कीच हानिकारक ठरू शकते. डॉक्टरांच्या मते जर तुम्ही दिवसा 20 ते 30 मिनिटाची छोटी विश्रांती, ज्याला पॉवर नॅप म्हणतात, घेतली तर ती काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे मेंदू ताजीतवाना होतो. पण जर ही झोप 1 ते 2 तासापेक्षा जास्त असेल तर रात्रीची झोप मोडते, वजन वाढते आणि पचनक्रिया मंदावते. म्हणजेच चाणक्याचे विचार हे हजारो वर्षापूर्वीचे असले तरी आजच्या विज्ञानानुसारही दिवसा जास्त झोपणे अयोग्यच ठरते. मंडळी, शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. दिवसा झोपून आळसात वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्या स्वप्नावर आणि ध्येयावर काम करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही दिवसा झोपता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रासोबत नक्की शेअर करा ज्यांना दुपारी झोपण्याची सवय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.